ठिकाणी आता काका मी 1 मिनिट घेतो फक्त. हॅलो हॅलो दिला जातोय क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार ऑलिम्पिक कार्य करते आणि म्हणून चैतन्य करिअर अकॅडमीच्या या उपक्रमांना क्षेत्रामध्ये माणूस सुधारला पाहिजे. माणूस सुधारायचं असेल तर आत्म्याला सुधारलं पाहिजे. आत्मा सुधारायचा असेल तर उपासना गरजेची. संपूर्ण परिवार हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेला आहे. चैतन्य माणदेश भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. देखणेचे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. ज्याला ज्याला गरज आहे त्या सगळ्या गरजवंतांची गरज भागवून प्रत्येकाला स्वाभिमानाची एक नवीन पहाट निर्माण करण्याचं, अर्थसहाय्यातून करण्याचं काम चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था करते. चेअरमन आदरणीय साहेब आणि व्यवस्थापक आणि चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था देणाऱ्या विशेषतः महिलांच्या विकासासाठी, महिलांच्या कल्याणासाठी आणि महिला सबलीकरण होण्यासाठी गोर गरीब जनतेला वेळोवेळी मदतीला धावून जाणाऱ्या खरोखरच कितीही बोललो तरी कमी आहे. मलाही जायचं आहे कारण ड्युटी फर्स्ट. मान्य न्यायालयात हजर राहणे क्रमप्राप्त असल्यामुळे मी जाणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पुढचा आपला उर्वरित कार्यक्रम देखील बाकी आहे. इतरांप्रती आदराची, आत्मीयतेची, सन्मानाची भूमिका ठेवून अध्यापन, निवेदन, प्रवचन, व्याख्याने व कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटला त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण बापूसाहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. पुस्तकानं माणसाचं मस्तक सशक्त होतं. सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नाही आणि हस्तक न झालेलं मस्तक कुणा पुढेही नतमस्तक होत नाही. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ बनून अन्यायाच्या शृंखला तोडून सामान्यांना न्यायाचा शिक. घेऊ नको फास आणि खाऊ नको ईट, मरू नको पोरा तू मारायला शिक. शिक पोरा शिक, आता लढायला शिक. घेतलेली कर्ज आता बुडवायला शिक. येईल कोणी अडवा त्याला तुडवायला शिक. शिक पोरा शिक, आता लढायला शिक. शेतकऱ्याचं राहणीमान उंचावण्यासाठी सेंद्रिय शेतीसाठी 2023, 24 आणि 25 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 5 लाखांची बक्षिस या यशवंत शेतकरी गट पिंपरीनं मिळवलेली आहे. त्यांच्या अतुल्य कामगिरीच्या डोळ्यामधल्या आभाळात अश्रूंचे साठेही असतात. असं कधीच होत नाही प्रत्येक दिवस सारखाच येईल. जखमा झाल्याशिवाय कधी कुठं युद्ध जिंकता येईल. ताट कर कणा आणि धीट कर मन, एक दिवस माझा असेल असं फक्त म्हण. वन खात्यामध्ये निवड झालेली ही पहिलीच विद्यार्थिनी आणि तब्बल राज्यामध्ये प्रथम क्रमांक सारिका तानाजी जाधव हिनं मिळवलेला आहे. ही फक्त कविता यासाठी नव्हती तर सारी गावचे सरपंच माननीय दादासाहेब काळे म्हणूनच आज आपल्याला सन्मानित केलं जात आहे चैतन्य माणदेश भूषण पुरस्काराने. हे कौतुक तुमच्या यशाचं, हे कौतुक अभिनंदनासाठी. खूप चिराग नावाप्रमाणे चिरागच आहे. 12वी सायन्स नंतर त्यांना दिल्ली येथे DGCA ची परीक्षा दिली. त्या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन कमर्शियल पायलट या पदावरती तो विराजमान झाला. आणि सगळ्यात महत्वाचं कौतुक म्हणजे पळशी या ठिकाणी ग्रामदैवताचा जो यात्रेचा कार्यक्रम आपल्याला मदत करतायत, जे मानदेशी लोकांसाठी एक सर्वांगीण विकासासाठी मोलाचा विकास आणि आपल्याकडून जी भर होत आहे त्यासाठी सर्वांचा सर्वप्रथम अकॅडमीचे संस्थापक आणि मार्गदर्शक संग्राम खाडे आणि संदीप खाडे यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज मला इथे बोलवून जे चैतन्य अकॅडमीचा पहिला गुणवंत विद्यार्थी होण्याचा जो मला मान मिळाला त्यासाठी मी सर्वांची खूप खूप आभारी आहे. खरं तर बोलायचं खूप होतं पण सरांनी एवढं इमोशनल केलं की मला बोलायचं काय ते सुचत नाही आता. तर झाली होती. त्यानंतर चंद्रपूर या ठिकाणी माझे प्रशिक्षण झाले. त्यानंतर मी मायनी आणि कोरेगाव या ठिकाणी आपली जी सेवा आहे ती बजावली.
त्यानंतर 2019 मध्ये जे वाईल्ड लाईफ एरिया येतो, कोर झोन, बफर झोन येतो. पब्लिक पासून खूप दूर, म्हणजे आम्ही एका जंगल एरियामध्ये, जिथे श्वापद असतील, हिंस्र जी श्वापदे राहतात, अशा ठिकाणी जिथे 7-7, 8-8 दिवस नेटवर्क मिळत नाही, कोणाशी बोलणं, फोन, काही कॉन्टॅक्ट होत नाही, अशा ठिकाणी म्हणजे माझी सर्व्हिस तिथे आता चालू आहे. आणि 2024 मध्ये एक सुवर्ण संधी चालून आली की ट्रॉफिक इंडिया यांच्या मार्फत वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड ऑफ नेचर, जगातील सर्वात मोठी वन्य प्राणी व वन्य संवर्धन ही एक संस्था आहे, ज्यांच्या मार्फत आमच्या कार्यालयाचा पत्रव्यवहार झाला. त्याच्यामध्ये IFS श्री किरण जगताप यांनी वन विभागातर्फे सातारा डिव्हिजन मधून माझी निवड केली तिथे, आणि तिथून मी प्रशिक्षणासाठी बेसिक ट्रेनिंग सेंटर इंडो तिबेटियन सिक्युरिटी फोर्स या ठिकाणी माझी म्हणजे प्रशिक्षणासाठी नेमणूक झाली. सुरुवात म्हणजे अशी झाली की एवढ्या दूर राज्यात सर्वप्रथम म्हणजे मी गेली. माझ्या मुलाचा सत्कार इथं ठेवला, पायलट झाला म्हणून. खरं तर ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि माझा मुलगा आज नेमका VIP मुवमेंटला CM साहेबांच्या बरोबर असल्यामुळे येऊ शकला नाही, आणि तो सत्कार मला स्वीकारावा लागला. आणि माझी ओळख पण इथं आल्यानंतर पायलटचे वडील म्हणून करून देण्यात आली. खरं मी खूप नशीबवान आहे की आपल्या मुलाच्या नावाने ज्यावेळेला आपली ओळख करून दिली जाते ना, तो बाप खरंच श्रीमंत असतो. मी कुठल्याही कार्यालयात गेलो की एकतर डॉक्टर डोईफोडे किंवा चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, देवमाणूसमधील लाला मामा असं ऐकायची सवय लागली. इथं आलेल्या विद्यार्थ्यांना मला सांगावंच वाटेल की तुमच्या पालकांची ओळख तुमच्या नावानं झाली पाहिजे, या जिद्दीनं तुम्ही अभ्यास करा, इथं त्याच्या जिद्दीनं प्रयत्न करा. खूप नशिबानं आहात तुम्ही की संदीप खाडे सरांच्याकडे तुम्ही शिकताय. आणि मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो, मला इथं बोलवलं, माझ्या मुलाचा सत्कार केला. आणि चैतन्य करिअर अकॅडमी, मगाशी तुमचं लक्ष तुम्ही बोलत होता, 18 वर्ष पूर्ण होऊन 19व्या वर्षात केली. खऱ्या अर्थानं चैतन्य करिअर अकॅडमी मोठी झाली. अशीच चैतन्य करिअर अकॅडमी मोठी होत जावी या शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. असणारीच माणसं आकाशा एवढ्या उंचीची होतात, आणि म्हणूनच गोरगरिबांच्या हाकेला दाद देऊन वेळोवेळी मदतीचा हात देणाऱ्या आणि इतिहास बदलता आहे. इतिहास बदलवण्याची सुंदर अशी शक्ती, उभारी आणि प्रेरणा असणाऱ्या चैतन्य करिअर अकॅडमी 18व पूर्ण करून 19व्या वर्षामध्ये पदार्पण, आणि त्याच जल्लोषामध्ये, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आणि आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये हा वर्धापन दिन मोठ्या आनंदात, जल्लोषात आणि उत्साहात साजरा होतोय. अरे टाळ्यांचा जल्लोष असा पाहिजे. खूप खूप अभिनंदन आदरणीय संदीपजी खाडे सर. शिकवण्यासाठीचा असलेला खरा काळ हा 19 वर्षातलाच आहे, आणि त्या वर्षातलीच मुलं शक्यतो आपल्याकडं येतात, प्रवेश घेतात, आणि त्याला तुम्ही तयार करता. परत इथं जमलेले सगळे मान्यवर, इथून काही मान्यवर वेळेअभावी गेले, मलाही जायचं होतं, पण ह्या संदीप सरांच्या अकॅडमीमध्ये दुसऱ्यांदा आले. दोन्ही वेळेला घाईघाईत आले. जाण्याच्या उद्देशानं 10 मिनिटासाठी सांगून आले, पण काय माहिती नाही, संदीप इथून जावंच वाटलं नाही. असं वाटलं की हा सगळा तुमचा जो हा कार्यक्रम आहे, याच्यामध्ये खूप पुरेपूर असा तुम्ही चांगला संकल्प घेऊन येता, आणि हा संकल्प आमच्या या महान देशासमोर मांडता. त्याच्यामुळं तुमचं सारं कौतुक किती करावं. ते म्हणजे त्यांचं स्वागत एवढ्या फटाक्यांनी जसं व्हावं तसं फुग्यांनी करून सोडले. छान आहे. साईन तर सगळ्या चांगल्या आहेत. इथं खरं तर सगळे पुरस्कार देण्यासाठी सामाजिक असतील, अध्यात्म असतील, सहकार्य असतील, कायदेतज्ञ, व्यसनमुक्ती, शिक्षण, आरोग्य, प्रशासक, क्रीडा, पत्रकार, उद्योग, आदर्श सरपंच, आदर्श युवक आणि पोलीस पाटील, पर्यावरण, कृषी आणि गुणवंत विद्यार्थी
असे म्हणजे आपल्या ह्या सगळ्या सामाजिक कार्यामध्ये उत्कृष्ट कार्य करणारी लोक सामाजिक म्हणून माझी निवड केली आहे. आता मला माहिती नाही ही समाजसेवेचं व्रत म्हणून आहे का एका मंत्र्याची अर्धांगिनी म्हणून आहे. ते काम करते ते खूप छोटं काम करते, थोडंसं काम करते, पण मनापासून करते. ते करत असताना माझा कोणीतरी अशा पद्धतीनं पुरस्कार करावा हा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहेच. मला आज गोष्टीचा अभिमान वाटत होता की आपल्या ह्या कॅबिनेट मंत्री त्यांच्या हस्ते, महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्रीच्या हस्ते हा पुरस्कार मिळणार होता. त्याचा मला जास्त आनंद होता, पण तो आनंद मला काही घेता आला नाही. आता त्यांना जाऊन मी हे दाखवलं तर ते म्हणतील, काय म्हणतील आता तुम्हाला माहिती आहे, पत्रकारांना जास्त माहिती. या उपासना केंद्राच्या निमित्तानं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आदरणीय छोटू काका आपले संपूर्ण कुटुंब यांनी व्यासपीठावरती सत्कार स्वीकारण्यासाठी यावं अशी आपणास नम्रतेची विनंती आहे. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये माणूस सुधारला पाहिजे. माणूस सुधारायचं असेल तर आत्म्याला सुधारलं पाहिजे. आत्मा सुधारायचा असेल तर उपासना गरजेची आहे की ज्या उपासनेचा यज्ञ याग क्रियातून 3 तास आम्ही त्याचा आनंद लुटला. असे आदरणीय आनंद प्रभाकर कुलकर्णी उर्फ छोटू काका आणि त्यांचा संपूर्ण परिवार हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेला आहे. चैतन्य माणदेश भूषण पुरस्काराने आपणास सन्मानित करण्यात येत आहे. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. करायला पाहिजे. इथं तुम्ही खरं तर जमलेले सगळे विद्यार्थी, चैतन्य अकॅडमीचे विद्यार्थी, त्यांचे पालक, पुरस्कर्ते, पत्रकार बंधू, खास करून तुमचं कौतुक. कारण आध्यात्मिक जी आमच्या मानदेशाला दिलेली आहे त्याच्यासाठी तुमचे खूप सारे मला खरंच कौतुक करायचं आहे. आम्हाला जे आशीर्वाद तुमचे मिळतात ते खूप मोठे आहेत आणि सगळ्यांच्या आज ती काळाची गरज आहे ती तुम्ही सांभाळता, त्याबद्दल तुमचंही कौतुक. आपण संपन्न करतोय. आपण मंडपामध्ये यायचंय, फक्त थोड्याच वेळाचा कार्यक्रम बाकी आहे. सोहळा आपण संपन्न करतोय. आपल्या धारधार लेखणीतून लोकशाही बळकट करण्याचं सुंदर कार्य करणारे, जितके कणखर तेवढेच मधाळ आणि मबाळ असणारे आदरणीय पुरस्कार कार्य करणारे आदरणीय नितीन दादा वाघमोडे त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर आदरणीय नवनाथजी भिसे सर, आदरणीय नवनाथजी भिसे सर यांचाही सत्कार सोहळा आपण संपन्न करतोय. लोकशाही निर्मितीमध्ये आपलं प्रचंड योगदान देणारे सन्माननीय नवनाथजी भिसे सर आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि यानंतरचे सत्कार आदरणीय एकनाथजी वाघमोडे, युवा स्पंदन आणि अतिशय परखड असं व्यक्तिमत्व, आपल्या लेखणीतून युवकांसाठी एक आधारस्थान ठरलेलं सन्माननीय एकनाथजी वाघमोडे यांचा सत्कार सोहळा आदरणीय सोनियाताई गोरे यांच्या हस्ते पुष्पहार, शाल देऊन आणि बुकेही देऊन, ट्रॅकसूट देऊन हा सत्कार सोहळा संपन्न होतोय. उपसंपादक महेश जिमाने आपलाही सन्मान होतोय. उपसंपादक सन्माननीय महेशजी माने सर यांचा सत्कार सोहळा आपण संपन्न करतोय. आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. आदरणीय महेशजी माने सर, सन्माननीय आकाशजी दडास आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. अतिशय कमी वयामध्ये पत्रकारांचा जो उत्सव इतका सुंदर युट्यूबच्या माध्यमातून सादर केला ते आकाश सर आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सत्कार सोहळा सोनियाताई यांच्या हस्ते. यानंतर सन्मान होतोय महेशजी शिंदे यांचा. महेश राजे शिंदे आपलाही सन्मान. धनंजय भैया क्षीरसागर यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं अशी आपणास नम्रतेची विनंती आहे. अगदी कॉलेज जीवनापासून अगदी जवळीक असणारे आदरणीय धनंजय भैया क्षीरसागर आपल्या बनून बळकट असं कार्य केलंय ते आदरणीय आमचे धनंजय भैया क्षीरसागर यांचा सत्कार होतोय. आदरणीय सोनियाताई गोरे यांच्या हस्ते आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. सन्माननीय शेखरजी जाधव वडूच आपलाही सन्मान होतोय. शेखरजी जाधव वडूच.
हार्दिक अभिनंदन. आपल्या परखड आणि तेवढ्याच वास्तववादी लेखनास खऱ्या अर्थानं आमचा सलाम. आणि यानंतरची सत्कार मूर्ती आहेत आयाची मुल्ला सर झालेली आहे. आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. मीडिया खटाव तालुक्याचं अध्यक्षपद ज्यांना मिळालं ते आदरणीय डॉक्टर पूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि सत्कार सोहळा संपन्न होतोय आदरणीय संदीपजी खाडे प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते. डिजिटल मीडिया खटाव तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय विनोदजी खाडे सर आपली नियुक्ती झालेली. आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. यानंतर आदरणीय विनोदजी लोहार साठी आपण पुढे यावं अशी सन्माननीय आपणास समीर भाई तांबेवळे वडू तालुक्यातील खटाव तालुक्यातील हे पत्रकार बांधव, सन्माननीय समीर भाई तांबेवळे, सन्माननीय नितीनजी राऊत, आपला हे सन्मान होतो. आपण करतोय. यानंतर सन्मान होतोय आकाश यादव. यानंतर सन्मान होतोय आकाशजी यादव यांचा वडूच तालुका सत्कार सोहळा आपण संपन्न करतोय. माण तालुक्याच्या हातात हात घालून खटाव तालुका पत्रकारितेमध्ये अग्रेसर भूमिका बजावतोय. त्यामध्ये असणारे आदरणीय आकाशजी यादव सर आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पत्रकार बंधू आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत आणि सत्कार सोहळा आदरणीय संदीपजी खाडे चैतन्य करिअर अकॅडमीचे सर्वे सर्वा आणि यांच्या हस्ते ट्रॅक सूट शाल आणि पुष्पहार देऊन हा शिंदे सर आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सत्कार सोहळा. सर्व पत्रकार बंधूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. टाळ्या जरा जोरात होऊ द्या. मेहको तो ऐसे मेहको फूलों को भी होश आ जाएगा. तालियां बजाओ तो ऐसे कार्यक्रम को भी जोश आ जाएगा. एकदा जोरात टाळ्या होत्या आपल्या पत्रकार बंधूंसाठी. इतिहास बदलता आहे. इतिहास बदलवण्याची सुंदर अशी शक्ती, उभारी आणि प्रेरणा असणाऱ्या चैतन्य करिअर अकॅडमी 18व पूर्ण करून 19व्या वर्षामध्ये पदार्पण आणि त्याच जल्लोषामध्ये फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आणि आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये हा वर्धापन दिन मोठ्या आनंदात, जल्लोषात आणि उत्साहात साजरा होतोय. अरे टाळ्यांचा जल्लोष असा पाहिजे. खूप खूप अभिनंदन आदरणीय संदीपजी खाडे सर.